नमस्कार, शिल्पाज किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण पनीर भुर्जीची रेसिपी पाहणार आहोत। गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा तेल गरम करून घेतलेला आहे। तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे ॲड करायचे आहे आणि जिरे ॲड केल्याच्या नंतर जिरे चांगले तडतडल्याच्या नंतर यामध्ये आपण मोहरी ॲड करणार आहोत। ही पनीर भुर्जी तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळी किंवा प्रवासासाठी पण ही खूप छान रेसिपी आहे। मोहरी ॲड केली, थोडंसं हिंग ॲड केलं, 4 मिरच्या मधून कट करून त्या पण ॲड केल्या आणि 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे पण मी यामध्ये ॲड केलेले आहे। आता कांद्याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे आणि आपल्याला कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाहीये। कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की मग यामध्ये आपल्याला लसूण अद्रकची पेस्ट पण ॲड करायची आहे। खूप सोपी रेसिपी आहे, पटकन होते। नेहमी पनीरची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर या पद्धतीने तुम्ही पनीर भुर्जी एकदा जरूर ट्राय करा। माझी खात्री आहे की तुम्हाला ही नक्की आवडेल। कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। आता यामध्ये मी 1 ते 1.5 चम्मच लसूण अद्रकची पेस्ट ॲड केलेली आहे आणि याला पण आपण तेलामध्ये याचा जो कच्चापणा आहे तो कमी होईपर्यंत किंवा आपण याला थोडासा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये आणि त्यानंतर मग जे आपले पावडर मसाले आहेत ते आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत। हळद आणि धने पावडर, लाल मिरची पावडर आणि सब्जी मसाला, बस एवढेच पावडर मसाले आपल्याला यासाठी लागणार आहेत। जास्त आपल्याला स्पायसी अशी ही बनवायची नाही आहे, त्यासाठी जास्त पावडर मसाले वापरलेले नाही आहेत। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा लाल मिरची पावडर पण ॲड केलेला आहे। त्यानंतर हळद ॲड केलेली आहे आणि 1 चमचा सब्जी मसाला ॲड केलेला आहे आणि हे आता आपण मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे। हे पनीर मी घरीच बनवलेलं आहे 2 लिटर दुधापासून। ते कसं बनवायचं याची रेसिपी जी आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते, तुम्ही नक्की एकदा चेकआउट करा आणि खूप छान डेअरीसारखं सॉफ्ट पनीर बनतं, एकदम झटपट। आणि आता पावडर मसाले परतल्याच्या नंतर यामध्ये मी 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कट करून ॲड केलेला आहे। याला आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि यावर सॉफ्ट होण्यासाठी आता यावर आपण कवर करून घेऊया, जेणेकरून टोमॅटो सॉफ्ट होईल आणि हे जे काही मसाले आहेत ते आपल्या कांद्या टोमॅटोसोबत परतल्या जातील, शिजल्या जातील। यासाठी 1 ते 2 मिनटासाठी आपल्याला हे कवर करून घ्यायचं आहे। मी पाणी थोडंही टाकलेलं नाही आहे, जेव्हा आपण कवर करू तेव्हा टोमॅटो सॉफ्ट होतो तेव्हा तो पाणी सोडतो, त्यामुळे मी पाणी ॲड केलेलं नाही आहे। 1 ते 2 मिनटं झालेले आहेत, पहा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे। पनीर मी असं छान क्रश करून घेतलेला आहे, त्याला चुरा करून घेतलेला आहे आणि तो यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि हलक्या हाताने आता आपण याला मिक्स करून घेऊया। मुलंही आवडीनं खातील आणि एकदम सुक्की भाजी पण होईल ही आणि तुम्ही ही एकदा नक्की जरूर ट्राय करा आणि ट्राय केल्याच्या नंतर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली। आणि आत्तापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि लाईक केल्याच्या नंतर आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा आणि शेअर केल्याच्या नंतर सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका। सबस्क्राईब केल्यामुळे अशा छान चमचमीत रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।